मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार। पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता। सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का याकडे लक्ष। सोलापूरनंतर सांगलीमधील ग्रामपंचायतीमध्ये ईव्हीएमला विरोध। मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या। वाळवा तालुक्यातील बहे ग्रामसभेमध्ये एकमतानं ठराव। इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे ठरावाचं पत्र ग्रामस्थांकडून सुपूर्द। राज्यामधील जीबीएस बाधितांची संख्या 158 वर। संशयित प्रकरणांपैकी 127 रुग्णांमध्ये जीबीएस आजाराचं निदान। उर्वरित रुग्णांमध्ये आजाराची लक्षणं। 5 संशयास्पद रुग्णांच्या मृत्यूची नोंद। आईच्या पोटामध्ये बाळ आणि बाळाच्याही पोटात बाळ। बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये महिलेची प्रसूती। पोटामध्ये बाळ असलेल्या बाळावर अमरावतीमध्ये पुढील उपचार होणार। मुंबई महानगरपालिकेच्या गहाळ फायलींची चौकशी होणार। वॉच डॉग संस्थेच्या तक्राराची कॅगकडून दखल। गेल्या 25 वर्षांमध्ये महापालिकेमध्ये 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। 15 दिवसांमध्ये चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश। देशभरातील तापमानामध्ये चिंताजनक बदल। मुंबईमध्ये किमान तापमानात 16 अंशांपर्यंत घसरण, तर नंदुरबारमधील तापमानाचा पारा 34 अंश सेल्सिअसवर। रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। बीडी निवासियांसाठी आनंद वार्ता। वरळीमधील बीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामधील 556 कुटुंबांना मार्चमध्ये घराची चावी मिळणार। टॉवरमधील मोठ्या घराची स्वप्नपूर्ती। राष्ट्रपतींना पुअर लेडी म्हणणाऱ्या सोनिया गांधींच्या विरोधात बिहारच्या वकिलाची याचिका। देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तीचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी। निवडणूक निकालाचं विश्लेषण करण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती। निष्पक्षपणे निवडणुका होत आहेत की नाही यावर समिती लक्ष ठेवणार। ईगल समितीला सर्वप्रथम महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विश्लेषणाचं काम दिलं। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता। 5 फेब्रुवारी रोजी मतदान। सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजपा आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान। कर्नाटक देणार त्रस्त रुग्णांना सन्मानानं मरणाचा अधिकार। दुर्धर आजारानं त्रस्त आणि मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय। इच्छामरण देणारं कर्नाटक देशामधलं पहिलं राज्य। इस्रोची 100वी मोहीम अडचणीत। NVS-02 उपग्रहामध्ये तांत्रिक अडथळे। उपग्रहाचं रॉकेटद्वारे यशस्वी प्रक्षेपण, मात्र कक्षेमध्ये पोहोचल्यानंतर पुढे झेपावण्यास अपयशी।